मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान दुरुस्तीची कामं होणार। कल्याण आणि डोंबिवली परिसरात आज दिवसभर पावसाची संततधार, तर एमआयडीसी परिसरातील पोस्ट ऑफिस आवारात साचलं गुडघाभर पाणी। मुसळधार पावसामुळे बदलापुरातली उल्हास नदी सुद्धा भरली, तर रायगडमधल्या पावसाचं पाणी सुद्धा नदीला मिळाल्यामुळे पाणी पातळीत वाढ। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गाईच्या दूध दरामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ, तर म्हशीच्या दुधाचे दर स्थिर। संभाजीराजे छत्रपतींचा चलो विशाळगडचा नारा। राज्यभरातनं शेकडो शिवभक्त विशाळगडाच्या दिशेनं रवाना। नियंत्रित आवक झाल्यामुळे कांद्याचे दर टिकून, मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा नियंत्रित असल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 2800 ते 2900 रुपयांचा दर। अकोला जिल्ह्यातील धोदाणी धबधब्यावर बुडून एका युवकाचा मृत्यू। बुडालेल्या युवकाचा अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर। नागपुरात उड्डाणपुलावरून खाली कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू। वेगामुळे दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात। नारायण राणेंच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। मतदारांना धमकावून मिळवला विजय। विनायक राऊतांकडून याचिका दाखल। आषाढी यात्रेपूर्वी 8 लाख भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे दर्शनाचा वेग आता वाढला। पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढणार। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची ही शक्यता। साम आणि सकाळच्या सर्वेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता मिळवण्याचा अंदाज। महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळण्याची शक्यता। 20 जुलैपासून पुन्हा उपोषण। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा निर्धार, तर आरक्षण न दिल्यास 288 उमेदवार उभे करणार। गाईच्या दुधाच्या दरामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ। दूध उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। गाईच्या 1 लिटर दुधासाठी आता 54 ऐवजी 56 रुपये द्यावे लागणार। आणि अनंत राधिकाच्या लग्नामध्ये पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती। नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद।